चिमाजींचे लग्न तोंडावर आले होते. घरातली करती सवाशीण असल्याने काशीबाईंपुढे लग्नाच्या कामाचा डोंगर होता. अशातच बाजीराव पिंपळोदपासून हंडियापर्यंतच्या प्रांतात चौथाई करवसुलीच्या मोहिमेसाठी रवाना झाले अशी बातमी आल्याने काशीबाईंचे साताऱ्यात जाणे रहित झाले. बाजीरावांनी आवर्जून पत्रात लिहून सुद्धा भेटीचा योग आला नाही याची खंत काशीबाईंना सतत बोचत होती. मात्र आज ना उद्या बाजीराव पुण्यात येतीलच अशी फुंकर त्या मनावर घालत होत्या. खुद्द छत्रपती शाहू महाराज, पिलाजीराव जाधव यांची चिमाजींवर विशेष भिस्त असल्याने सर्व दरबारी मंडळींना लग्नाचे आमंत्रण देणे क्रमप्राप्तच होते. लग्नाच्या 4 दिवस आधी बाजीरावही पुण्यात दाखल झाले. विसाजीपंत पेठ्यांनी पेशव्यांच्या इभ्रतीला साजेसे थाटामाटात लग्न लावून दिले. लक्ष्मीच्या पावलांनी रखमाबाई पेशव्यांच्या वाड्यात प्रवेश करता झाल्या. हसतमुख असलेल्या रखमाबाई लवकरच पेशव्यांच्या कुटुंबात रुळल्या. या नवख्या वातावरणात जुळवून घेताना काशीबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा त्यांना मोठा आधार वाटला. एके दिवशी काशीबाई आपल्या दालनात नानांकडून रामरक्षेचे स्तोत्र म्हणून घेत होत्या. इतक्यात चंद्रादासीने वर्दी दिली. धाकट्या बाईसाहेब आल्यात. काशीबाई हसून म्हणाल्या, तू पण कमाल करतेस ग चंद्रा. दालनात आम्ही एकट्याच असताना वर्दी कशाला द्यायला हवी? पाठव त्यांना आत. जी बाईसाहेब, असं म्हणून चंद्रा बाहेर गेली. काही वेळातच रखमाबाई आत आल्या. नव्या नवरीला साजेसा शृंगार केलेल्या रखमाबाईंना नाना काकी म्हणून हाक मारून बिलगले. काशीबाई हसून म्हणाल्या, कमी वेळातच फार लळा लागला यांना तुमचा. तुमची आठवण आली की नानाही आम्हाला ताईच म्हणतात. रखमाबाई हसून म्हणाल्या, आम्हालाही त्यांचा लळा लागलाय हो, म्हणून तर सारं आटोपलं की आधी इकडेच आलो. आलात ते बरंच केलंत. आम्ही एवढ्यात तुम्हाला बोलावणारच होतो. रखमाबाईंच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून काशीबाई म्हणाल्या, मातोश्रींनी मृत्युंजय देवालयाच्या पुजाऱ्यास निरोप पाठवला आहे. आज दुपारच्या भोजनाआधी नवदाम्पत्य जोडीने अभिषेकास येईल असं सांगितलं आहे. रखमाबाई ते ऐकून मोहरल्या. काही न बोलता खाली मान घालून त्या तशाच उभ्या राहिल्या. काशीबाईंनी दासीला आज्ञा केली, चंद्रा, भाऊजी फडावर असतील तर त्यांना निरोप दे. आम्ही बोलावलं आहे असं सांग. जी, असे म्हणून चंद्रा गेली. काशीबाई रखमाबाईंना म्हणाल्या, भाऊजी आणि इकडची स्वारी 2 दिवसांनी साताऱ्यास जाणार आहेत. या खेपेस काही मोठ्या मोहिमा हाती घ्यायचा विचार दिसतोय. त्यामुळे हा वेळ शक्य तितका भाऊजींसोबत व्यतीत करा. एकदा आपलं माणूस स्वारीवर गेलं की वाट बघत कुढत बसण्याखेरीज आपल्या हाती काहीच नसतं. रखमाबाईंच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव ते ऐकून विरले. ते पाहून काशीबाई म्हणाल्या, मनात तर भाऊजींच्याही असेल तुमच्यासोबत वेळ घालवावा, पण आम्ही समोरून सांगितलं तर साळसूतपणे म्हणतील. जशी आज्ञा वहिनी, तुम्ही म्हणाल तसं. रखमाबाई खालमानेनेच हसल्या. काही वेळाने चिमाजी दालनात आले. अवघडून उभ्या असलेल्या रखमाबाईंशी त्यांची एकवार नजरानजर झाली. मग चिमाजींची नजर नानांवर स्थिरावली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. काय म्हणतात नाना? चिमाजींनी विचारले. चेष्टेच्या सुरात काशीबाई म्हणाल्या, नाना म्हणतायत 2 दिवसांनी साताऱ्यात जाणारच आहात, तर हा वेळ आमच्या काकींसोबत घालवा. चिमाजी हसले. रखमाबाई संकोचून उभ्या होत्या. ते पाहून काशीबाई म्हणाल्या, भाऊजी, मातोश्रींनी मृत्युंजयास जोडीने अभिषेक करून येण्यास सांगितले आहे. रखमाबाईंचा मेणाही एव्हाना तयार असेल. तुम्ही लगेच निघा. उपरणे नीट करून चिमाजी म्हणाले, जशी आज्ञा वहिनी, तुम्ही म्हणाल तसं. काशीबाईंनी रखमाबाईंकडे पाहिले. रखमाबाईंनी हसून पदर तोंडाला लावला. काय झाले? चिमाजींनी विचारले. काय झाले ते रखमाबाई सांगतील तुम्हाला, असे म्हणून काशीबाई उठल्या. मुतपाक खानातलं काम आटोपायला पुष्कळ वेळ आहे. अभिषेक झाल्यावर रखमाबाईंना कोथरूड बागेजवळचा गर्दसाडीचा परिसरही दाखवून आणा. काशीबाईंच्या या बोलण्यावर चिमाजींनी होकारार्थी मान हलवली. काशीबाई रखमाबाईंना सोडायला प्रवेशद्वारापाशी थांबलेल्या मेणाजवळ आल्या. मेणा निघाल्यावर काशीबाई पाठमोऱ्या वळल्या. फडावर बाजीराव दफ्तरीची कामे करत बसले होते. काशीबाईंना आल्याचे पाहून बाजीराव म्हणाले, बसा.
फळावरील बिछायतीवर बसत काशीबाईंनी विचारले, हे काय, आपण एकटेच? कारकून मंडळी कुठे आहेत? हातातली लेखणी खाली ठेवून बाजीराव म्हणाले, आज आम्हाला आप्पांसोबत काही खाजगी मसलती करायच्या होत्या. त्याकरिता कारकुनांना सुट्टी दिली होती. परंतु तुम्ही तर आमच्या कामाचा खोळंबाच केलात. खोळंबा होत असेल तर होऊ देत, काशीबाई म्हणाल्या. ही दप्तरीची कामं काय कधी संपणार आहेत? त्या नवीन जोडप्याला एक दिवस तरी मनासारखा एकत्र घालवू दे. काशीबाईंकडे पाहत बाजीराव म्हणाले, आप्पांच्या आडून तुम्ही आम्हाला बोलताय असं आम्हाला का वाटतंय? हसून काशीबाई म्हणाल्या, ते आम्हास काय माहीत, आम्ही तर रखमाबाई आणि भाऊजींबद्दलच बोलत होतो. मग काहीतरी आठवून त्या प्रांजळपणे म्हणाल्या, लग्नात दोघांचा जोडा किती सुरेख दिसत होता नाही, अगदी दृष्ट लागण्यासारखा. बाजीराव मिश्किलपणे म्हणाले, ते काही एवढे आम्हाला आठवत नाही. संपूर्ण समारंभात आमची नजर तर आपल्यावरच खिळून होती. तिरप्या नजरेने बाजीरावांकडे पाहत काशीबाई म्हणाल्या, हे असं काहीतरी इकडून बोलणं होतं आणि मग आमचं बोलणंच खुंटतं. आम्ही हे सांगणार होतो की आज सकाळी उपाध्यायांच्या पोथी वाचनाच्या वेळी साऱ्यांना आपली याद आली होती. असं? कशावरून? बाजीरावांनी उत्सुकतेने विचारले. काशीबाई सांगू लागल्या, उपाध्याय सांगत होते, बुद्धीचे 4 प्रकार असतात, बुद्धी, स्मृती, मेधा आणि धृती. बुद्धीमुळे आपल्याला विषयाचे ज्ञान होते, स्मृतीमुळे साऱ्या गोष्टींचे स्मरण होते. सर्वसामान्यांमध्ये हे 2 प्रकार कमी अधिक असतातच. बाजीराव कौतुकाने ऐकत होते. काशीबाई पुढे म्हणाल्या, मेधा हा त्यावरचा स्तर आहे. गुरुजी सांगत होते, मेधावी पुरुषांना चांगल्या वाईटाची उपजतच जाण असते. हर एक गोष्टीबद्दल त्यांचे स्वतःचे मत असते. त्यांचं आयुष्याचं ध्येयही बाळपणीच निश्चित झालेलं असतं. काशीबाई कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्या आहेत हे बाजीरावांना एव्हाना उमगले होते. आणि उपाध्याय धृतीबद्दल काय सांगतात? बाजीरावांनी विचारले. काशीबाई म्हणाल्या, धृतिवान पुरुष हा सर्वांचा म्होरक्या असतो. आपल्या नेतृत्व गुणाने तो इतिहास घडवतो. इतर सर्व बुद्धिजीवी आपापल्या परीने त्याने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतात आणि स्वतःचा उत्कर्ष करून घेतात. काशीबाईंच्या चर्येवर बाजीरावांबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. हे सारं ऐकताना साऱ्यांच्या मनात आपलाच विचार घोळत होता. उपाध्यायांनीही शेवटी तशी पुष्टी केलीच. काशीबाईंचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव म्हणाले, परंतु आम्हाला माहीत असलेली मेधावी आणि धृतिवान व्यक्ती तर या क्षणी आमच्या समोर आहे. आश्चर्याने भुवया उंचावून काशीबाई म्हणाल्या, कोण आम्ही? काहीतरीच आपलं. आपल्या बोलण्याची भूमिका स्पष्ट करत बाजीराव म्हणाले, काशीबाई, तुम्ही चांगल्या वाईटाचा तटस्थपणे विचार करता. साऱ्यांनाच हे जमत नाही. आणि धृतीचं म्हणत असाल तर आम्हाला चांगल्या वाईटाचा सल्ला द्यायला सारेच कचरतात. तुम्ही मात्र सहज बोलताना सांगून मोकळ्या होता. अगदी पहिल्या रात्रीही तुम्ही सांगितलं होतं, हारलो, पराभव पत्करतो असे शब्द कधीही मुखावाटून काढू नयेत, मनातही आणू नयेत. वास्तुदेवता कधी तथास्तू म्हणेल याचा नेम नसतो. बाजीरावांना आपल्या बोलण्याची नक्कल करताना पाहून काशीबाई हसल्या. पुलकित होऊन त्या बाजीरावांना म्हणाल्या, इकडून तर शब्दनशब्द आठवणीत ठेवला गेलाय. आम्हाला वाटलं केवळ आम्हीच त्या आठवणी जपतो. काशीबाईंच्या चकोर नेत्रांकडे पाहत बाजीराव म्हणाले, प्रत्येक शब्दच नाही, प्रत्येक क्षणही आठवणीत ठेवलाय आम्ही. बाजीरावांचे ते शब्द ऐकून काशीबाई मोहरल्या. बाजीरावांची नजर टाळून खाली पाहत त्या स्वतःशीच हसल्या. येतो आम्ही असे म्हणून मुदपाकखान्याकडे जात असलेल्या काशीबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना बाजीरावांच्या चर्येवर आरागसपणाची एक लकीर उमटली होती. औंधच्या पंतप्रतिनिधींना बाजीराव पेशव्यांचे वाढते प्रस्थ असह्य झाले होते. आधी बाळाजी पंत आणि मग बाजीराव यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे पूर्वी प्रतिनिधीपदाला होते त्यापेक्षा जास्त वलय पेशवेपदाला प्राप्त झाले होते. प्रतिनिधींनी ज्या तहाला कागदाचा तुकडा म्हणून उपहास केला होता त्या मराठा मोगल तहाची अंमलबजावणी बाजीरावांनी काटेकोरपणे करवून घेतली होती.
तुंबलेली देणी वसूल केली होती, जुनी ठाणी मुक्त केली होती. ज्यांनी मगरुरी दाखवली त्यांना जरब बसवली होती. दक्षिणचा सुभेदार निजाम, मोगल सेनापती दाऊद खान पन्नी यासारख्या मातब्बरांना धूळ चारली होती. सरखेल कान्होजी आंग्रे, पोर्तुगीज यासारख्या बलाढ्य आघाड्यांशी तह करून आपली राजकारणातली बुद्धिमत्ता सिद्ध केली होती. बाजीरावांना सतत मिळणाऱ्या यशाची तिरीप असह्य होऊन प्रतिनिधींनी दरबारातील आपल्या इतर विरोधकांची हातमिळवणी केली. औंध आणि साताऱ्यात असलेले आपले राजकीय वजन वापरून त्यांनी साऱ्या धनाढ्य सावकारांना आपल्या बाजूने वळवले. निजाम उत्तरेस गेला असल्याने बाजीराव आता दख्खन प्रांतात मोठ्या मुसंड्या मारणार हे प्रतिनिधींना ठाऊक होते. तथापि बाजीरावांनी दुष्काळाचे कारण पुढे करून करवसुली केली नाही, पुण्याच्या सावकारांची आधीचीच देणी थकली आहेत, असा पाढा प्रतिनिधींनी सावकारांपुढे पुन्हा पुन्हा वाचून दाखवला. बाजीरावांनी चौथाई कराची वसुली नेटाने करून छत्रपतींच्या चरणात धनाच्या राशी ओतल्या आहेत हे सर्वश्रुत होते. मात्र प्रतिनिधींनी उघडपणे तंबी दिल्याने सावकारांचा नाईलाज झाला होता. साताऱ्यात राहून प्रतिनिधींच्या विरुद्ध जाण्याचे धाडस कोणामध्येच नव्हते. बादशहाचे उत्तरेत येऊन वजिरी पत्करण्याचे फरमान ऐकून निजाम द्विधा मनस्थितीत सापडला. सातारा दरबारातून बाजीरावाला उखडून वेगळे करण्याचे अनेक डाव फसलेले असताना दक्षिणेतून बादशहाने आपल्यालाच असं उखडून टाकावं, यामागे काही डाव असेल का असा विचार तो करू लागला. निजामाच्या सल्लागारांनी त्याला बादशाही फरमानाचा आदर करून दिल्लीस जावे असा सल्ला दिला. असे केल्यास पुढे मागे आपल्याला बादशहाच्या तख्तावर देखील बसता येईल असे लालूच दाखवले. वकिलांचा हा सल्ला निजामाला दुरुस्त वाटला. मुबारिज खान दक्षिणेत आल्यावर सारा कारभार त्याच्या हवाली करून निजाम उत्तरेस निघाला. मात्र जाण्यापूर्वी त्याने मराठेशाहीची मुबारिज खानास थोडक्यात ओळख करून दिली. शाहूपेक्षा संभाजीचा पक्ष कमकुवत आहे, त्यामुळे संभाजीशी हातमिळवणी करून साताऱ्यावर आक्रमण करता येईल असा प्रयोगशील आणि मोफत सल्लाही दिला. शाहूच्या पक्षात बाजीराव नावाचा सैतान असून अखंड उच्छाद मांडणे हा त्याचा स्वभाव आहे, तरी त्यापासून सावध राहणे असा इशाराही निजामाने मुबारिज खानास दिला. मात्र मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या मुबारिज खानास मराठ्यांच्या प्रधानाचं हे कौतुक सहन झालं नाही. निजामाचा मोर्चा उत्तरेकडे वळताच मुबारिज खानाने स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली. सरदेशमुखी आणि चौथकराची वसुली करण्यासाठी नेमलेले मराठ्यांचे महसूल अधिकारी मुबारिज खानाने आपल्या प्रांतातून हुसकून लावले. आपण मराठ्यांचा अंमल मानत नसून याउपर मराठ्यांना आपल्या प्रांतातून कुठल्याही प्रकारचा महसूल कर मिळणार नाही असे निकराचे पत्र त्याने साताऱ्यात छत्रपती शाहू महाराजांना पाठवले. मुबारिज खानाची अशी भूमिका शाहू महाराज आणि बाजीरावांना अपेक्षितच होती. मुबारिज खान पट्टीचा हिंदू द्वेष्टा आहे हे ते जाणून होते. मात्र मुबारिज खानाच्या या पत्राला काय उत्तर द्यावे असे अष्टप्रधान मंडळाला विचारताच दरबाराचा समतोल ढासळला. प्रतिनिधी, दाभाडे, नारोपंत साऱ्यांनीच निजाम दक्षिणेत होता तेच बरे होते असा सूर लावला. प्रतिनिधींनी उपहासाने बाजीरावांना विचारले, सांगा बाजीराव, दुष्काळ पडल्यामुळे स्वराज्यात महसूल कर तुम्ही वसूल करू दिला नाही. आता मुबारिज खानाने दक्षिणेतलाही महसूल कर बंद केला. आता स्वराज्याचा खर्च चालणार कसा? प्रतिनिधींच्या उपहासाला न जुमानता छत्रपती शाहू महाराजांकडे पाहून बाजीराव म्हणाले, महाराज, आमच्या मते मुबारिज खानास पत्राने नव्हे तर कृतीतूनच उत्तर द्यावे. मतलब विचार काय आहे तुमचा? शाहू महाराजांनी विचारले. बाजीराव म्हणाले, छत्रपती, निजाम उत्तरेस गेला आहे. मुबारिज खानाचा जम अद्याप दख्खनेवर बसला नाही. ही संधी साधून बागलाण, खानदेश, नाशिक, गोंडवन, वराड, गुजरात या साऱ्या प्रांतांमध्ये एकाच वेळी मोहिमा कराव्यात. मुबारिज खानाच्या प्रांतात त्याच्या नाकाखालून चौथ वसुली आम्ही स्वतः करू. शाहू महाराज बाजीरावांच्या बोलण्यावर विचार करू लागले. दरबारात कुजबूज सुरू झाली. बाजीरावांच्या बोलण्याला दुजोरा देत पिलाजीराव म्हणाले, बाजीरावांचं बोलणं रास्तच आहे. आजवर त्यांनी जिथं चौथ वसुली केली तिथं समोरच्यानं नांगीच टाकली. या बारीला जर ढील दिली तर यापुढं चौथाई आणि सरदेशमुखी कुणीही भरणार नाही. आजवर साऱ्यांना बसवलेली जरब विरून जाईल.
शाहू महाराजांना बाजीरावांचं पिलाजीरावांचं बोलणं पटत होतं. विचार करून ते बाजीरावांना म्हणाले, बाजीराव, या संयुक्त मोहिमेला खर्चही अफाट लागेल. तुम्हाला मोहीम करायची असेल तर जरूर करा. मात्र खर्चाची तरतूद सरकारी तिजोरीतून होणार नाही. तुमच्या प्रांतातील गतवर्षीचा महसूल दुष्काळामुळे थकीत असल्याने तुम्हीच बनवलेल्या नियमानुसार मोहीम खर्चाची रक्कम तुम्हाला स्वतःच उभी करावी लागेल. शाहू महाराजांचे बोलणे ऐकून प्रतिनिधींची चर्या उजळली. बाजीराव शाहू महाराजांकडे पाहून निर्धाराने म्हणाले, ही मोहीम खर्चा वाचून थांबणार नाही. छत्रपतींनी निश्चिंत असावं. बाजीरावांच्या या बोलण्यावर प्रतिनिधी उपहासाने हसून म्हणाले, पेशव्यांनी ही मोहीम अवश्य करावी. त्यानिमित्ताने आपण एकटेच स्वराज्याचं रहाटगाडगं चालवतो हा पेशव्यांचा खोटा अहंकार तरी गळून पडेल. प्रतिनिधींचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव म्हणाले, आणि मोहीम यशस्वी झाली तर आपण केवळ काथ्याकुटीकरणाचं वेतन घेतो याची जाणीव प्रतिनिधींना आणि त्यांच्या साथीदारांना होईल. बाजीरावांच्या या उत्तराने प्रतिनिधींचा प्रचंड संताप झाला. मात्र क्रोध लपवून छद्मी हसून ते बाजीरावांना म्हणाले, जिथं मोहीम खर्चाची तजवीज होणे दुरापासतं तिथे पुढच्या गोष्टी कशाला. प्रतिनिधींचे पुन्हा पुन्हा खर्चाच्या तजवीजीबद्दल बोलणे, दरबारातील सावकारांनी मूग गिळून गप्प बसणे, याचा अर्थ बाजीरावांच्या लक्षात आला होता. राज्यविस्ताराची नामी संधी समोर असताना दरबारी मंडळींनी आपसात कुरघोडी करण्यात धन्यता मानावी याची बाजीरावांना प्रचंड चीड आली होती. बाजीराव आपल्या आसनावरून उठले. छत्रपतींना मुजरा करून निरोपाचा सूर लावत ते म्हणाले, आम्हाला मोहिमेसाठी छत्रपतींची परवानगी हवी होती. ती आम्हाला मिळाली. आता पुढील योजनांची आखणी करण्यासाठी आम्हाला आज्ञा व्हावी. छत्रपतींनी संमती दर्शवली. पायातील जोड्यांचा कर कर असा आवाज करत बाजीराव दरबारातून निघून गेले. बाजीरावांशी अशी पैज लावून प्रतिनिधींनी खूप मोठी चूक केली आहे हे शाहू महाराज जाणून होते. पदरी पैसा नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर योग्य ठिकाणी योग्य माणसं वापरून बाळाजी पंतांनी अनेक अवघड मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. बाळाजी पंतांचा हा संघर्ष शाहू महाराजांनी जवळून पाहिला होता, तर बाजीरावांनी जवळून अनुभवला होता. बुद्धीची कल्पकता, कामाची तरतरी याचं बाजीरावांना बाळकडूच मिळालं होतं. बाजीरावांच्या पाठोपाठ दालनात चिमाजी आणि अंबाजीपंत आले. बाजीराव सोनवाड्याच्या खिडकीतून नगारखान्यावर फडकणाऱ्या भगव्याकडे एकटक पाहत उभे होते. खिडकीच्या गुळगुळीत सागवानी चौकटीवर बाजीरावांनी हात टेकवले होते. मनातले विचारांचे काहूर जसे वाढत होते तसे चौकटीवरील मूठही बळकट होत होती. काही क्षणातच हाताखालच्या सागवानी चौकटीचा काडकन आवाज झाला. तसे बाजीराव भानावर आले. श्रीमंत असे म्हणून अंबाजीपंत 2 पावले पुढे झाले. चौकटीचा लाकडी तुकडा बाजीरावांच्या हातात आला होता. तो परत पूर्ववत लावण्याचा क्षणभर प्रयत्न करून बाजीराव पाठमोरे वळले. पंत, आमच्या साऱ्या सरदारांना तातडीने फौज जमवायला सांगा, बाजीराव म्हणाले. इतक्यात दालनात पिलाजीराव, राणोजी, मल्हारराव, बाजी भिवराव ही सारी मंडळी हजर झाली. आता काहीतरी निर्णायक कारवाई घडणार याची चाहूल साऱ्यांनाच लागली होती. समयांच्या ज्योती तेज करून मोहिमेची आखणी करण्यास सुरुवात झाली. गुजरात प्रांतात वसुली करण्याची जबाबदारी पिलाजीरावांनी उचलली. बाजीरावांनी कंठाजी कदमास सोबत घेऊन जावे असे सुचवले. मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांना माळवा प्रांतात चौथ वसुली करण्याची आज्ञा झाली. चिमाजी अप्पा आणि बाजी भिवरावांना नाशिक गोंडवन प्रांताची जबाबदारी सोपवण्यात आली. बागलाण प्रांतात महदोबा पुरंदरे आणि व्यंकटराव घोरपड्यांनी करवसुली करावी असे ठरले. मग अंबाजी पंतांकडे पाहून बाजीराव म्हणाले, पंत, उदाजी पवारांना तातडीने बोलावून घ्या. त्याच्या पूर्वजांचं ठाणं असलेल्या धार प्रांतात करवसुली उदाजीने स्वतः करावी असं आम्हाला वाटतं. जशी आज्ञा असे म्हणून पंतांनी तातडीने स्वाराला पाचारण केले. सैन्याच्या तुकड्या, त्यांचे मुक्काम, प्रत्यक्ष करवसुलीची ठाणी यावर सविस्तर चर्चा झाली. मग साऱ्यांच्या उत्साहाने भारावलेल्या चेहऱ्याकडे पाहून बाजीराव म्हणाले, चौथच्या रकमेतून मिळावी त्याच्या दुप्पट खंडणी या प्रांतातून आपल्याला वसूल करायची आहे. मराठे जेव्हा वसुली करायला स्वतः येतात तेव्हा तहापेक्षा जास्त रक्कम भरावी लागते
अशी जरब या ठाण्यांना बसायला हवी. लक्षात ठेवा, आज हा मुलूक आपण नजरेखालून घालणार आहोत. उद्या तो जिंकायचा आहे. त्यामुळे डोळे सताड उघडे ठेवा. प्रत्येक ठाण्यातील कर्ज वसुलीसोबतच आम्हाला तिथली खडानखडा जानकारी हवी. साऱ्यांनी कौतुकाने माना हलवल्या. मात्र चिमाजींच्या मुद्रेवर प्रश्नार्थक भाव होते. बोला आप्पा, बाजीराव म्हणाले. चिमाजींनी विचारले. श्रीमंत, या मोहिमेनंतर 1-2 साल तरी कर्ज आणि खर्च या शब्दांपासून आपली साऱ्यांची सुटका होईल हे खरं आहे. परंतु मोहिमेपूर्वीच्या खर्चाचं काय? साताऱ्याचे सोडाच, पण पुण्याचे सावकार, खुद्द बारामतीकर नाईकही आपल्याला या खेपेस कर्ज देणार नाहीत. बाजीरावांनी मोहीम तडीस नेण्याचा चंगच बांधला होता. दरबारातील कारस्थानी मंडळींविरुद्ध त्यांच्या मनाने उघडपणे बंड पुकारले होते. नगारखान्यावर फडकणाऱ्या भगव्याकडे पाहत बाजीराव म्हणाले. थोरल्या महाराजांचे स्वप्न कोणासाठीही थांबणार नाही आप्पा. या लोकांनी स्वतःची निष्क्रियता सिद्ध करायचा निर्णय घेतलाच असेल तर त्याला आम्ही तरी काय करणार? मग चिमाजींकडे पाहून बाजीराव पुढे म्हणाले. या मोहिमेचा खर्च जोशी चास्कर करतील. त्यांना पत्र लिहा. खर्चाची रक्कम नमूद करा. मोहिमेनंतर कर्जाची रक्कम दाम दुपटीने परत केली जाईल असे सांगा. तशी तारीखही नमूद करा. प्रतिनिधींसारख्या आसामींमुळे कधी ना कधी आमच्यावर असा प्रसंग येईल याचा तीर्थरूपांना अंदाज आला असावा. म्हणून तर त्यांनी गडगंज श्रीमंती असलेल्या सावकाराच्या मुलीशी आमचे लग्न जुळवले. बाजीरावांचे असे परखड बोलणे चिमाजींना रुचले नाही. साऱ्या सरदारांच्या झुकवलेल्या मानांकडे एकवार पाहून चिमाजी निर्धाराने म्हणाले. तसं असेल तर पेठ्यांनाही पत्र पाठवण्याची आज्ञा व्हावी. कृष्णराव चास्कर श्रीमंतांच्या मोहिमेत सहभागी होतात. त्याप्रमाणे आमचे मेवणे त्र्यंबकराव आणि माधवराव यांनाही सेवा करण्याची आज्ञा व्हावी. जरूर, बाजीराव म्हणाले. चिमाजींनी काशीबाई आणि रखमाबाईंच्या माहेरी खर्चाची तजवीज करणारे खलिते लिहिले. खलित्यावर पेशव्यांची मोहर लागली. प्रतिनिधींनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून साताऱ्यातील सावकारांना आपल्या बाजूने वळवले आहे हे एव्हाना शाहू महाराजांना कळून चुकले होते. प्रतिनिधींच्या या गोटात एक आसामी नव्याने सामील झाली होती. ती म्हणजे भिकाजी नाईक गोखले, साताऱ्याचे एक धनाढ्य सावकार. प्रतिनिधींच्या या कारस्थानी गटाचे वाढते बळ पेशव्यांसाठी आणि पर्यायाने स्वराज्यासाठी हानिकारक होते. ते कमी कसे करावे असा विचार शाहू महाराज करत होते. दिवाळीच्या मुहूर्तावर भिकाजींनी शाहू महाराज, प्रतिनिधी आणि इतर काही मोजक्या दरबारी मंडळींना आपल्या घरी फराळाचे आमंत्रण दिले होते. भिकाजी नायकांनी सर्व अतिथींची योग्य बडदास्त ठेवली होती. बैठकीतील बिछायतीपासून चांदीची पात्रे, उपकरणे, घरातील मंडळींचे पोशाख, अलंकार सारं काही नायकांच्या वैभवाची साक्ष देत होते. फराळानंतर काही तुरळक विषयांवर चर्चा झाल्या. प्रतिनिधी आणि इतर सरदारांनी भिकाजी नायकांचा निरोप घेतला. भिकाजींच्या पत्नी प्रभावतीबाई आपल्या नवजात कन्येला राणीसाहेबांना दाखवायला घेऊन आल्या. नाव काय ठेवलं आहेत कन्येचं? राणीसाहेबांनी विचारले. गोपिका, पार्वतीबाईंनी नम्रपणे सांगितले. चिमुकल्या गोपिकेची लोण्यासारखी स्निग्ध अंगकांती, घारे डोळे, दाट कुरळे केस हे पाहून राणीसाहेब आनंदाने म्हणाल्या, पुढेही फार रूपवान होईल हो. पार्वतीबाई समाधानाने हसल्या. पार्वतीबाई राणीसाहेबांचं मानपान करत असताना शाहू महाराज आणि भिकाजी नाईक बाहेरच्या चौकी पहाऱ्याजवळ आले. चालता चालता मध्येच क्षणभर थांबून शाहू महाराज म्हणाले,
तुमच्या या कन्यारत्नासाठी एक सोन्याच्या जडावाचं कोंदण आमच्या नजरेत आहे. भिकाजींची चर्या शाहू महाराजांचे हे शब्द ऐकून उजळली. त्यांच्या चर्येवर आनंद, विस्मय असे संमिश्र भाव उमटले. आनंदाने ते शाहू महाराजांना म्हणाले, महाराजांनी आमचा एवढा विचार केला ही आमच्यासाठी फार मानाची बाब आहे. आपण केवळ आज्ञा करावी. भिकाजींकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळताच शाहू महाराज म्हणाले, बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवीनबाईंसोबत साताऱ्यासही येऊन गेले आहेत ते. शाहू महाराजांचे उत्तर ऐकून भिकाजी विचारात पडले. ते आमच्या कानावर आलं होतं खरं, मात्र श्रीमंतांच्या चिरंजीवांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही. भिकाजी म्हणाले. भिकाजींना विचारमग्न झालेलं पाहून आश्चर्याने शाहू महाराज म्हणाले, प्रत्यक्ष बाजीरावांसोबत सोयरीक करायची यात विचार कसला करता भिकाजीपंत? नकारार्थी मान हलवून काळजीच्या सुरात भिकाजी म्हणाले, आमच्या विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही महाराज. जिथे बाजीरावांसारखे पराक्रमी आणि रणधुरंधर सासरे, चिमाजी अप्पांसारखे राजकार्य धुरंधर आणि कर्तव्यदक्ष चुलत सासरे आहेत, तिथं आमच्या लेकीचं कल्याण होईल यात आम्हाला तिळमात्रही शंका नाही. परंतु काय? शाहू महाराजांनी विचारले. भिकाजी म्हणाले, प्रतिनिधींच्या नादी लागून आमच्याकडून जी आगळीक घडली ती विसरून श्रीमंत आम्हाला पदरात घेतील? शाहू महाराजांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. मग तर तुम्ही बाजीरावांना ओळखलंच नाही भिकाजीपंत. एखाद्याबद्दल मनात पूर्वग्रह धरून वागणाऱ्यातले राऊ नाहीतच. त्यांच्यासारखं उमदं व्यक्तिमत्व सबंध हिंदुस्थानात सापडणे कठीण. शाहू महाराजांच्या या आश्वासक बोलण्याने भिकाजीपंत आनंदाने हसले. शाहू महाराज पुढे म्हणाले, मात्र तूर्तास याची वाच्यता कुठेही करू नका. नानासाहेब लग्नाच्या वयात आले की आम्ही स्वतः हा प्रस्ताव रावांना सांगू. खात्री बाळगा, आजवर राऊंनी आमचा शब्द कधीही डावलला नाही आणि या पुढेही तसं होणार नाही. भिकाजींनी आनंदाने शाहू महाराजांना मुजरा केला. प्रतिनिधींचा विस्तारत असलेला कारस्थानी गट शाहू महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने सहज मोडून काढला. त्यानंतर भिकाजी प्रतिनिधींपासून फटकून वागू लागले. भिकाजींच्या नात्यातले सावकार आणि त्यांचे आश्रितही प्रतिनिधींपासून 4 हाताचे अंतर ठेवू लागले. एखाद्या वधूपित्याने आपल्या व्याह्यांना द्यावा इतका मानमरातब भर दरबारात भिकाजीपंत बाजीराव आणि चिमाजींना देऊ लागले. दरबारी लोकांच्या कटकारस्थानांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाजीरावांनी या गोष्टीकडेही साफ दुर्लक्षच केले. मात्र भिकाजीपंतांचा हा कायापालट श्रीपतरावांच्या जिव्हारी लागला. आपल्या मर्जीत असलेला एक धनाढ्य मोहरा बाजीरावांच्या मर्जीत कसा गेला हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. भिकाजींच्या वागण्यात झालेला हा लक्षणीय बदल म्हणजे प्रतिनिधींच्या नवीन कारस्थानाचे पीक तर नाही ना, हा विचार चिमाजींना अस्वस्थ करत होता. आपल्या दरबारातील हा बदललेला रागरंग पाहून शाहू महाराज मात्र स्वतःशीच हसत होते आणि आपल्या स्वतःच्याही नकळत नानासाहेबांचा साताऱ्याच्या राजकारणात प्रवेश झाला होता.